नमस्कार. आज मी टाकळी टेंभुर्णी या ठिकाणी आलो. पैलवान कालीचरण सोलनकर यांच्या वडिलांची पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कुस्ती मैदान असते. वस्ताद झुंजारराव सोलनकर यांच्या इथं आणि एक त्यांचं तिसरी चौथी पिढी आहे कुस्ती क्षेत्रामध्ये. त्यांच्या घरी आलो आपण चुलत्यांच्या इथं. त्यांचे चुलतेही चांगले पैलवान आता जे विश्वचरण कालीचरण दिसतात त्या पद्धतीनं झुंजारराव सोलनकर व त्यांचे बंधू म्हणजे विश्वचरणचे चुलते आणि त्यांचे वडील पण पैलवान आणि संदीप काळे त्यांचे दाजी ते पण चांगले पैलवान. तर अशा परिवारांना भेटण्यासाठी थोडं मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या आजोबाची बाईट घेणार आहोत आपण. ते बघा व्हिडिओ. सध्या महाराष्ट्रामध्ये कालीचरण सोलनकर विश्वचरण सोलनकर हे दोघे सख्या भावांची जोडी महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेली आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये गेले तिथं विजय असतोय आणि चांगली पलवान आहेत, गुणवंत पलवान आहेत. त्याच पद्धतीने त्यांचे हिमंतराव सोलनकर आणि झुंजरराव सोलनकर जसं काली आणि विश्वचरणची जोडी आहे तशी या सख्या भावांची जोडी होती. ते पण ते चांगले टॉपचे होते, कुस्त्या खेळायचे. आणि त्यांचे वडील म्हणजे कालीचे आजोबा आपल्या सोबत आहेत, ते पण चांगले पलवान. मला वाटतं चौथी पिढी आहे, त्यांचे वडील पण चांगले पलवान, नामांकित पलवान. थोडं आपण त्याच्याबद्दल जाणून घ्या. वस्ताद, आता सध्या कालीचरण विश्वचरणचं नाव चांगलं आहे, पण तसं हिमंतराव सोलनकर किंवा झुंजारराव सोलनकर यांची कशा कुस्त्या व्हायचे? त्यांच्या कुस्त्या म्हणजे असं त्या वक्ताला दिवस जरा बेकार असल्या कारणानं आम्ही काय दिवस आहे तर तालमीत पोरं ही ठेवली. नंतर राहिला हे काय असं जमत नाही, काय होतंय म्हणून आम्ही अकुल जुलापूर हे लावले. कुठल्या आपल्या अकलूजला तालमीत हनुमान तालमीत तिथं लावल्यानंतर हे महिना 4 महिन्यानं दोन असा फरक पडत गेला ह्यांना. आतून इथंच फरक पडला. मग ते जोरदार वाजताल तर कुठं कुस्तीच हीच नाही, इतकी मोठी पैलवान ही झाली का 5-6 महिन्यात तर इतकी पोरं फार्म झाली. नाव काढणं का असली पोरं फार्म झाली, धरेल त्याला पाडायची. अगदी काय नावच नाही, विचारायचं नाही ना. तर लय तारा मिळत नाही गरीबच ना. मी तालमेल लावली हे गरीबच ना. आणि मग लय शोधाना होत 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 चांगले होत झालं. समजच बरं व्हायला लागलं, असं झालं. कुस्त्या बी असल्याच व्हायला लागल्या. तेव्हा एवढं इनामन हे इतकं नसायचं, पण कुस्ती मग तर कुठंच हे न करता राहिली नाही ती. आता कालीचरण विश्वचरणला पैसे किती द्या, मानधन किती देतात सांगतात का तुम्हाला? आता का सांगता येईल की, म्हणजे आकडा जर बघितलं त्यावेळेसचा आकडा दोघा मुलांना, आता नातवाला देणारा मानधनाचा आकडा, आता आकडा लाखाच्या मापात गेलेली आहे ती ना. आता आकड्याचं काय सांगायचं. लाखाच्या ह्यात गेल तेव्हा कशा एवढं नसायचं. भारी वाटतंय है ना. लोक मुलं पण चांगली पलवान झाल्यात, मुलापेक्षा नातू चांगले पलवान झाल्यात, म्हणजे तो आनंद होत असणार. अगदी तर आनंद म्हणजे आलं की भेटते. बघितलं कवा बघू वाटतं, अशी इतका आनंद होतो ना. तसं लय आनंद ना. मग तुम्ही कधी कोल्हापूरला जाता की नाही तालमीत? कोल्हापूर गेले, सांगलीला, कोल्हापूर गेले. नाही, कालीचरण विश्वचरण कशी प्रॅक्टिस करतात, काय सराव करतात, तसं बघितलंय त्यांचं. बघितलंय. आता हिमंतराव सोलनकर असो किंवा झुंजारराव सोलनकर असो, ह्यांच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्यात असे तुम्ही बघितलं, लहानापासून त्यांना घडवलात? होय, कोणाकोणाबरोबर कुस्त्या झाल्या त्यांची मोठ्या पलवानाबरोबर? आमचे ह्या का नाही बरेच माळशेरच अकलूच कुठल्या ठिकाणी पोरं होती, पण जोसासारख्या एवढा मोठा पैलवान कोणता झाला नाही त्या भागात. नाही झाला जोसासारखा झाला. मग ही मग तर ही बी चांगला स्वभावाचा एकदम चांगला होता. ही कुस्ती म्हणजे करतो मनावरच कुस्ती करायची व असली पोरं सांभाळले कष्ट बी करायला लावायचो रे येऊन लय. वस्ताद दादा, तुम्ही मोठे का तुझा मोठा? तुम्ही दोघं तालमीत कुठे सराव करायचे? आम्ही सुरुवातीला अकलूजला आम्हाला तालमीतला एकत्र दोघं तर एकत्र राहिलो. दत्ताप्पा असायचे पैलवान होते, मारुती आंबुरे ही ती त्या तालमीत पहिली जुनी पैलवान चांगली होती. गोरख केचे, प्रल्हाद केचे अशी पैलवान होती. मग तिथं थोडं ते मोहिते पाटलाचं आणि वाघमऱ्याचं थोडं हे झाल्यानंतर आमच्या घराला आमचे पहिल्यापासून कुस्तीचा वारसा असल्यामुळं आपल्याला काय भांडणात न राहता आम्ही पुन्हा आम्हाला थोडं दिवस माळशिरसला लावलं. सर्जेराव काळे, माणिक वाघमोडे, बाळलवटे, महादेव देवस्थात तिथं वस्ताद म्हणून आमच्याकडे होते. मग देवस्थातचा महादेव ही बारकी बारकी पोरं ही पण आमच्या संग होती. आप्पा वाघमोडे ही ती ठराविक अशी त्या तालमीमध्ये माळशिरसला होती. हनुमा वाघमोडे ही ती अशी माणिक वाघमोड्याचे वडील
बसायची सगळी बाळलावट्याचं वडील अशी म्हातारी मंडळी सगळी येऊन मैदानात तिथं आखाड्यात बसायची. यायची तालमीत. पण तिथनं बी पुन्हा आम्ही सांगलीला गेलो भोसले आम्हाला भोसले तालमीत होत आहे सांगली आम्हाला होतो आम्ही हम्म. संभाता त्या हा इसनो आप्पा येऊन स्वतः लंगूट लावून खाली उतरायचे आखाड्यात. आप्पा कधीतरी डाव शिकवायचे. कधी मानव जरी गुडगा आप्पांनी दिला तर अगदी गुडगा आम्हाला निघत नव्हता. आम्ही जरी चांगलं होतो पण तरी- आप्पांनी स्वतः गुडगा ठेवला घुटना असा द्यावा लागतो असं आप्पा म्हणले. तर आप्पांचं ते एक कुस्तीमधलं नाव होतं कुस्तीतला जादूगार म्हणून इस्नोप्पाचं होता धरील तिथं डाव करणारा पैलवान म्हणून आप्पाचं छाती होती किंवा नाव होतं. त्या पद्धतीनं आप्पा डाव शिकवायला जर उतरले तर झुंजा वस्ताद असू द्या आम्ही असू द्या नारायण निकम अशी बरीच आप्पासाहेब जगदाळे आम्ही सगळी बसलिंगांना त्यांचा राजू अशी मोठी मोठी पैलवान तिथं होती. रामा माने म्हणून आमचा एक होता कोडगावचा. अशी रामामाने म्हणजे ते कळंब्याचे आमच्या नाही, कोडगावचे. परांडातले अशी पैलवान बरीच भोसले आम्हाला पण होती त्यावेळेस. बाळासाहेब पारगावकर भोला जाधव पारगावचे जास्त पहलवान होते है ना भोसले तालमीत? भरपूर पैलवान होती. नाता पारगावकरांच्या त्या गावाली सगळी बाळासाहेब आम्ही सगळी एकत्र होतो ना तिथं. अरे आजोबा तुमच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या नाही तुम्ही काय बोलत मोरे कंपनी ही ती जरा अशी सगळीच होती ना सांगलीमध्ये. आमच्या त्यामुळं मग आम्हाला संपातात्याचं आणि इस्नोप्पाचं भयानक मार्गदर्शन लाभलं. तिथून पुढच्या काळामध्ये झुंजा वस्तादला एक छाती होती की जर कुस्तीच्या मैदानात गेला संजय पाटलाचं ही त्या भागामध्ये चांगलं कराड भागामध्ये बसताना होतं. आमचे त्यांचे दोस्ती संबंध आले त्यामुळे कुस्त्या त्या भागात कुठं राहत नव्हत्या लावायचे. आमचे चांगले दिवस. तुम्ही महाराष्ट्र केसरीला दोघं भाऊ जसं आता विश्वचरण कालीचरण गटात खेळतात त्या टायमाला छोटराव साहेब बाला रफी ही ओपनला खेळणारी त्याच्या खाल्ली फळी पळूचे 12 रुपये जुने हा ती त्याच्या खाल्ली फळी होती. अशी झुंजावस्ताची सुद्धा जोड त्यांच्या खाली होती. त्यावेळेस सर्जीराव चौरे सुभाष गुळमे ह्या जोडीत अशा खालोखाली ह्या जोडी होत्या ना. महाराष्ट्र केसरीला खेळायला मग ही नारायण आबा ही ती सुद्धा खेळले नाहीत ना. नारायण आबा सुद्धा महाराष्ट्र केसरी नारायण आबा पाटील खेळत ना गटात आहेत चॅम्पियन आहेत की गटात आहेत? खाली खेळले. हा ओपनला नाही पण तसं तुम्ही गटात खेळला असेल हा, खाली गटात खेळलो ना आम्ही. मेडल वगैरे काय? मेडल नाही मिळालं कुठं पण गटात खेळलो आम्ही. इथं जिल्ह्यात आमच्या पैलवान एवढं असायचं त्या निवड म्हणणंच अवघड आहे. ह्याच्यातनं बाहेर निघणं अवघड असायचं. मग राजा लिमगावला 30-40 पोरं आमच्या जोडीतलं असायचं रावप्पाच्या तालमीत. आणि अख्ख्या सीजन मध्ये एकाला दुसऱ्या वेळेस एकामेकासंग कुस्ती लागायची नाहीतर ह्याकडं एकदा कुस्ती लागली मग शेवट एकदा लागायची. इतकी रावप्पाच्या तालमीत पोरं आमच्या तालमीत 30-40 पोरं ह्याला असायची अकलूजला ना. त्यामुळं आणि खऱ्या अर्थाने आम्ही सरी पैलवान घडलो असलो तर सगळ्यात मोठं योगदान त्या रावसाहेब मगराचं. मोठे रावसाहेब आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण एक ईर्ष्या निर्माण व्हायची. राव आप्पाची ना आमची भांडणं असायची अकलूजच्या तालमीची आणि लिमगावच्या तालमीची भांडणं फक्त त्यांच्या ईर्ष्यामुळे सगळी पैलवान जी झाली. आज राव आप्पाला त्या काळात आम्ही शिव्या घालत होतो. राव आप्पा वाईट म्हणत होतो. ज्यावेळेस आम्ही पैलवानकी सोडली त्यावेळेस त्या माणसाचं चीज समजलं आम्हाला. जे कुठं असते तिथं काटाच कुस्त्या होत्या. मग रावप्पा ज्या कुस्ती क्षेत्रातल्या आज बी पैलवान मला बोलायचंय तर खरं तर त्या रावप्पावर बोलायचं. रावप्पाला आज बी पैलवान जी नावं ठेवतात त्या पैलवानांनी खऱ्या अर्थाने सांगायचं की कुस्ती सुटल्यानंतर रावप्पाची काय किंमत आहे ती कळती. कधी कळती त्या काळात कळत नाही. पैलवान म्हणतो की मला रावसाहेब मागराने खुनशावरतीनं माझ्याशी हे गेला खुन्नस दिला हे दिला ती करते ती अगदी योग्य आहे. पण पैलवानाला जी ती किंमत कधी कळती त्यांची कुस्ती सुटल्यानंतर कळती. रावसाहेब बाप्पाची आम्ही रावप्पाला कधीच चांगलं म्हणलो नाही. आमच्या काळात म्हणलोच नाही असं नाही. बऱ्याच पैकी त्या यशवंतनगरला याला त्याला आमची 2-3 वेळा पिलवा तिकडे तिकडे लिमगाववाल्याची आमची भांडणं पण झाली होय. पण आप्पाला आम्ही खरेच कुस्तीतला देव मानतो मी आप्पाला रावप्पाला. कारण रावप्पामुळं आज पैलवान महाराष्ट्रात आहे. आणि तुम्हाला कालच मी म्हणलं की आपल्या ह्याच्या मैदानामध्ये दत्ताप्पाच्या पुण्यतिथीनिमित्त काल अकलूजला मैदान झालं. त्या मैदानामध्ये मी मदने सरांना सांगितलं की पैलवानांनी ड्रोपिंग पासून लांब राहावं. भली पैलवानकी तुमची बारीक मोठी होईल किंवा पैलवानकी भलं तुम्ही करू नका पण स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेऊ नका.
म्हणून कुणीही कुणाला पैलवानाला राग आला तरी चालत, पण ड्रॉपिंग करू नये. 1000-2000 रुपयाच्या जोडीतले आज पूर्व मेडिसिन करतात, इंजेक्शन घेतात. आता उद्या आज आपल्यात कुस्त्याचं मैदान आहे, इथं उद्या सकाळ बघितलं जर साईडनं 10-5 पडलेले असतात. सुया पडलेल्या दिसतील ना, तर त्यापेक्षा करू नका ना. त्याच्या आई वडिलांनी सुद्धा ती गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपला पोरगा काय करतोय, वस्तादवरच सगळ्या काय गोष्टी कुठे लक्ष देणार वस्ताद? वस्तादला दोष देऊन चालणार नाही. ते त्यांच्या पद्धतीने वस्ताद करतील, पण आपली एक जबाबदारी आहे, आपण एक पालक म्हणून आपण बी त्या पद्धतीनं मुलावर आपल्या काय करतोय काय नाही. कुस्तीमध्ये जोड मोठी होईल बारकी होईल मला म्हणायचं नाही, फक्त ड्रॉपिंग करू नये कुठल्याही महाराष्ट्रातल्या पैलवानांनी. ही खरं आम्हाला त्याच्या पाठीमागची पोटतिडी काय. आजोबा तुमच्या कुस्ती बद्दल सांगा, तुमच्या कुस्त्या कोणाकोणाबरोबर झाल्या आता? वाडीची पोरं हम्म. बर काय हे गुलाब बाबू बाबू बारका बाबू थोरला बाबू हे का नाही माऊला हम्म. यांची होती काय कुर्डूवाडीचे संघ असायचे, कुर्डूच्या लोकांचे त्यावेळेस कोणी असे पहलवान आहेत का, नाव सांगा की त्यावेळेस? शिरसाचे अण्णा धाण्याचा बाप सुद्धा चांगले पहलवान. हो, हो. त्यांची कुस्ती झाली. अन्नधान्याची माझी कुस्ती त्यांच्या वडिलांची कुर्डू ह्याला माळ शिरसाचे शिवाजी पाटील यांची कुस्ती झाली. वाघमोडे होय, अशा वाडीच्या झाली ह्यांची कुस्ती. आता नातवाकडनं काय अपेक्षा ठेवताय? आता एवढे 2 मुलं चांगले पहलवान, तुम्ही चांगलं पहलवान, भाचं पण चांगलं, संदीप भाऊ पण चांगले पहलवान, हा नातू लेखीचं नातू ना, तर हे नातं होय की. मग ते कसं होते लहानपणी वगैरे? जसं आता कालीचरण विश्वचरण आहे तसं त्यांचंही नाव चांगलं होतं. होतं की हम्म. ते पाच ह्यानेच पहिलं घडवलं, हा. त्यांच्या तिकडं वडिलांकडे कोण नाही असं पहलवान. आणि नक्कीच ह्या गोष्टी खरोखर एक मार्गदर्शन करण्यासारख्या आहेत. आणि महाराष्ट्र केसरीची गदा घरात यावी, विश्वचरण कालीचरण कडनं खूप मोठी आशा सगळ्या महाराष्ट्राचे कुस्ती शौकीनांची आहे. तुम्ही काय सांगाल त्यांना? विश्वचरणला कालीचरणला काय सांगाल? एक गदा कमी आहे तुमच्या घरात महाराष्ट्र केसरीची. आता दोन्ही मुलं चांगले पहलवान, नातू चांगला पहलवान, आता कालीचरण विश्वचरण पण चांगले पहलवान आहेत. पण एक वाटते ना आपल्याला की बाबा घरात एक महाराष्ट्र केसरीची गदा असावी. त्यांना संदेश काय असणार या व्हिडिओवर? नाही, त्यांना सांगा असं पहलवानाला आपल्याला महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायची का नाही? तर नाही घ्यायची. पहलवान संदीप भाऊ काळे आहेत. एक काळ असा होता की त्यांनी महाराष्ट्रभर सगळ्याच पहलवानासोबत टॉपच्या महाराष्ट्र केसरी लेवलच्या जोडीतील पहलवानासोबत कुस्त्या झाल्या आणि ते मामांनी घडवलं त्यांना. तसं बघायला झालं तर त्यांची पहलवानकीचं वडील आजोबा असं काही कुस्ती क्षेत्रात नाहीत, परंतु मामांच्या सानिध्यात आल्यानंतर जसं म्हणतोय ना आपण परिसाच्या सानिध्यात आल्यानंतर सोनं होतंय, तसं एका चांगल्या पहलवानाच्या सानिध्यात आल्यानंतर ते मोठे पहलवान घडल्यात. संदीप भाऊ काय सांगाल एकंदरीत? आता कालीचरण विश्वचरण पण चांगले पहलवान आहेत, तसं दोन्ही मामा चांगले, आजोबा चांगले पहलवान नामांकित, काय सांगाल? या म्हणजे पूर्णपणे टाकळी गाव पहलवानाचं पहलवानाचं गाव म्हणून ओळखलं जात. त्यामध्ये या गावामध्ये साधारण जरी कोणी माणूस आला किंवा साधारण बारीक मुलगा असला, या गावामध्ये त्याला पैलवान म्हणल्यानंतर त्याला व्यायाम करावं अशी वाटतेच. म्हणजे पैलवान म्हणल्यानंतर तसं मला तर मामा आमचे मला बाजारातून उचलून आणलं होतं मामाने. 3रीत असताना चड्डीवरच होतो, हाफ चड्डीन बनेल वरती. माझं मोहोळपाशी पेंदूर पाटकुल गाव, हा तिकडून आणलेलं. ह्या मुला एवढा असलं बघा, आणून इथं मला शाळेत घातलं. 3-4 7वीला मी गेलो, टेंभुर्णीला पाठवलं मामाने. मग तिथं 2000 वाजता त्यांनी प्रॅक्टिस आमच्याकडून करून घेतली 10वी पर्यंत. तिथून मी काका पवारांकडे पुण्याला तालमीत गेलो. येणाऱ्या काळात कालीचरण असेल, विश्वचरण असेल, त्यांच्याकडून महाराष्ट्र केसरीची गदा माढा तालुक्याला यावी आणि सोलंकर घराण्यात यावी एवढी अपेक्षा आहे. त्यांच्या माघारी आमचा धनराज सोलंकर म्हणून मामांचा पोरगा आमच्या, ह्याला पण अजून एक 3-4 वर्षानंतर नाही ना चांगलं नियोजन लावलेलं आहे नाही का आम्ही. आता जरा काय त्याच्या लक्षात येत नाही, कुस्ती कळते समज त्याला सगळं, पण रक्तात शेवटी पहलवानकी आहे ना. यांचे वडील आजोबा त्याला पूर्णपणे कुस्तीतलं आता सगळं समजतं. असं आहे.
नक्कीच एका चांगल्या परिवारांशी भेटलेल्या आता कालीचरण विश्वचरण सोलनकर यांची पण आपण बाईट घेणार आहोत. ते पण येतील थोड्याच वेळात. हे कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं घराणं आहे जे की अनेक घरात पहलवान आहेत आणि तसं बघायचं झालं तर टाकळी गाव हे पहलवानाचं गाव. बरेचसे हा. मातबर पहलवान या गावात झालेले आहेत.